विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर चिखले, टूल अँड डाय मेकर निदेशक, श्री साईबाबा ITI शिर्डी. आजच्या या लेक्चरमध्ये आपलं स्वागत करतो. तर आज आपण आजच्या या लेक्चरमध्ये टाइप्स ऑफ पिक्चर, जिग अँड पिक्चर यापैकी टाइप्स ऑफ पिक्चर संदर्भात आपण माहिती अभ्यासणार आहोत. तर प्रथम टाइप्स ऑफ पिक्चर संदर्भात माहिती पाहण्यापूर्वी इंट्रोडक्शन किंवा क्लासिफिकेशन मध्ये आपण पिक्चर संदर्भात प्रथमतः तरी माहिती पाहू. मास प्रोडक्शन करताना जिग अँड पिक्चरचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. तर प्रामुख्याने पिक्चर संदर्भात माहिती पाहत असताना पिक्चर हे एक असे डिव्हाइस आहे की त्यामध्ये वर्कपीसला फक्त ऑपरेशन करत असताना पकडण्याचं कार्य केलं जातं. तसेच जॉबचे इन्स्पेक्शन यासारख्या क्रिया करताना ही वर्कपीसला गाईड आणि लोकेट करण्याचं काम पिक्चरच्या माध्यमातून केलं जातं. पिक्चर हे टूलला गाईड करण्याचे कार्य करीत नाही. पिक्चर हे वर फोल्डिंग डिव्हाइस आहे. पिक्चर मशीन टेबलवर नट, बोल्ट व क्लॅम्पच्या सहाय्याने बांधून वर्कपीसवर ऑपरेशन करतात. पिक्चर हे जिगच्या तुलनेने जड असून वर्कपीसवर टर्निंग, मिलिंग, ग्राइंडिंग, शेपिंग, बोरिंग, प्लेनिंग, वेल्डिंग इत्यादी ऑपरेशन करताना प्रामुख्याने पिक्चरचा उपयोग करतात. तर अशा प्रकारे इंट्रोडक्शन मध्ये आपण ही माहिती पाहिली. त्याच्यानंतर पिक्चर संदर्भात या पिक्चरची रचना ही जॉबच्या स्वरूपावरून ठरत असते. तसेच त्यावर त्या पिक्चरमध्ये कोणतं ऑपरेशन करायचे आहे त्यावरून त्याचे प्रकार पडतात. उदाहरणार्थ मशीनिंग पिक्चर, असेंब्ली पिक्चर, इन्स्पेक्शन पिक्चर, वेल्डिंग पिक्चर, बोरिंग पिक्चर असे हे त्याच्या करायच्या ऑपरेशनवरून पिक्चरचे प्रकार सांगता येतील. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा पाहणार आहोत. द एलिमेंट्स ऑफ जिग अँड पिक्चर आर. त्याच्यामध्ये एक पडा लोकेशन, 2 क्लॅम्पिंग, टूल गाइडिंग और सेटिंग, 4 बॉडी बेस और फ्रेम. तर या 4 मुद्द्याला अनुसरून जी पिक्चरचं डिझाईन, त्याचं कार्य, रचना चालत असते. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत पुढचा मुद्दा टाइप्स ऑफ ड्रिल पिक्चर, म्हणजे पिक्चरचे वेगवेगळे प्रकार. तर या पिक्चरच्या वेगवेगळ्या प्रकारासंदर्भात माहिती पाहत असताना पहिला प्रकार आपण पाहणार आहोत प्लेट पिक्चर. प्लेटच्या स्वरूपाची या पिक्चरची रचना असते. तर पहिला प्रकार प्लेट पिक्चर. तर हा पिक्चरचा साधा सोपा प्रकार असून प्लेट पिक्चर हा पिक्चरचा साधा सोपा प्रकार असून हे प्लेट पासून बनवितात. यामध्ये लोकेटर आणि क्लॅम्प हे पार्टला लोकेट करून पकडून ठेवण्याचं काम करतात. आता मागाशी आपण पाहिलं पिक्चर मध्ये फक्त जॉबला पकडून ठेवण्याचं काम केलं जातं, टूलला गाईड करण्याचं काम केलं जात नाही. असा हा पहिला प्रकार साधा सोपा प्रकार असून प्लेट पासून ही पिक्चर बनवतात. लोकेटर आणि क्लॅम्प हे पार्टला लोकेट करून पकडून ठेवले जातात. पार्टला पकडून ठेवण्याचं काम. दुसरा प्रकार आपण पाहणार आहोत अँगल प्लेट पिक्चर. अँगल प्लेट जी प्रमाणेच अँगल प्लेट पिक्चर आहे याचा उपयोग करून लोकेटरची पार्ट, आता याच्यामध्ये हा लोकेटर आहे, लोकेटरची हा पीस पार्ट आहे. हा पीस पार्ट 90 अंशामध्ये मशीनिंग करताना या अँगल प्लेट पिक्चरचा काय केला जातो, उपयोग केला जातो किंवा वापर केला जातो. यानंतर पुढचा पिक्चरचा प्रकार आपण पाहणार आहोत मॉडिफाईड अँगल प्लेट पिक्चर. तर मॉडिफाईड अँगल प्लेट पिक्चरचा उपयोग करून 90 अंशापेक्षा वेगळ्या अँगलमध्ये पार्टवर मशीनिंग करताना, आता 90 अंशापेक्षा कमी अँगलमध्ये त्याच्यावर काही मशीनिंग ऑपरेशन करताना प्रामुख्याने
त्या ठिकाणी मॉडिफाईड अँगल प्लेट पिक्चरचा काय होत असतो, उपयोग केला जात असतो, वापर केला जातो. अशा प्रकारे हे अँगल प्लेट पिक्चर आणि मॉडिफाईड अँगल प्लेट पिक्चर संदर्भात आपण आता माहिती पाहिली. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आपण पाहणार आहोत पिक्चरचा, व्हाईट जॉ पिक्चर. आपल्या या ठिकाणी ज्या दिसतात वरतीच पकडलेला आहे, इथं वेगळ्या प्रकारे, इथं वेगळ्या प्रकारे दाखवलेला आहे व्हाईट जॉ पिक्चर. तर या पिक्चरचा उपयोग करून छोट्या पार्टला पकडून मशीनिंग करताना व्हाईट जॉ पिक्चरचा प्रामुख्याने उपयोग होतो. यामध्ये व्हाईटच्या जॉ या जॉबच्या आकाराप्रमाणे तयार केलेल्या असतात. तर व्हाईटचे जॉ आहेत या ठिकाणी पहा, इथं इथं या जॉबच्या आकारात इथं गोल आहे, तशा प्रकारे त्याला थोडंसं टेपर बनवलेले आहे. इथं आयताकृती आकाराचे स्टेप सारखे बनवले आहे, इथं थोडा वेगळ्या आकाराचं बनवलेलं आहे. इथं अँग्युलर डिग्रीमध्ये जॉब आहे. तर तशा प्रकारचे जॉब बनवले जातात. तर कामानुसार या व्हाईटच्या पिक्चरचे जॉब बदलतात आणि त्या जॉबला पकडून व्हाईट जॉब पिक्चरमध्ये पकडून विविध अशी वेगवेगळी ऑपरेशन जॉबच्या आकारानुसार पकडून त्यावर करताना व्हाईटच्या पिक्चरचा वापर होत असतो, केला जातो. अशा प्रकारे या व्हाईटच्या पिक्चर संदर्भात ती पाहता येईल. त्यानंतर पुढचा प्रकार आपण पाहणार आहोत इंडेक्सिंग पिक्चर. इंडेक्सिंगची प्रमाणे इंडेक्सिंग पिक्चर. तर या पिक्चरचा उपयोग ज्यावेळी पार्टवर सारख्या भागामध्ये विभागून मशीनिंग करायचे आहे त्यावेळेस केला जातो. उदाहरणार्थ असा गिअर बनवताना, त्याचप्रमाणे राऊंडपासून षटकोन बनवताना इंडेक्सिंग गेटमध्ये पकडून किंवा इंडेक्सिंग पिक्चरमध्ये जॉबला पकडून ती गिअर ह्या बनवावी किंवा असे जॉबच्या पृष्ठभागावर वेगवेगळ्या अँगलमध्ये किवे असतील, स्लॉट असतील, यासारखी ऑपरेशन करताना प्रामुख्याने ह्या इंडेक्सिंग पिक्चरचा काय होत असतो, उपयोग केला जात असतो. तर अशा प्रकारे या काही पिक्चर बरोबर ऑपरेशननुसार काही पिक्चर त्यामध्ये उपयोगात आणले जातात. त्यामध्ये प्रामुख्याने मिलिंग पिक्चर, मिलिंग मशीनवर उपयोगात येणाऱ्या पिक्चरला मिलिंग पिक्चर असे म्हणतात. तर मिलिंग मशीनवर होणारी ऑपरेशननुसार त्याच्यामध्ये स्लॉट मिलिंग, क्रॅडल मिलिंग, गँग मिलिंग, टेपर मिलिंग, प्लेन मिलिंग या ऑपरेशनवरून ज्या ऑपरेशनसाठी ती पिक्चर वापरलं त्यावरून त्या नावाने ती पिक्चर ओळखलं जातं. त्यानंतर ऑपरेशनवरून पुढचा प्रकार आपल्याला पाहता येईल टर्निंग पिक्चर. म्हणजे लेथ मशीनवर उपयोगात येणाऱ्या पिक्चरला टर्निंग पिक्चर असे म्हणतात. टर्निंग पिक्चरचा उपयोग करून जॉबवर फेशिंग, बोरिंग इत्यादी ऑपरेशन करता येतात. या प्रकारचे ऑपरेशन करताना वर्कपीसला मशीनच्या स्पिंडलशी सेंट्रलाइज होण्याकरता या टर्निंग पिक्चरचा उपयोग होतो. हे पिक्चर मशीनच्या फेस प्लेटवर नट बोल्टच्या सहाय्याने पकडून त्यामध्ये जॉब पकडून लेथ मशीनवर होणारे ऑपरेशन या पिक्चरच्या सहाय्याने केले जातात. त्यानंतर मशीनिंगवरून पडणारा पुढचा प्रकार पिक्चरचा ग्राइंडिंग पिक्चर. ग्राइंडिंग मशीनवर उपयोगात येणाऱ्या पिक्चरला ग्राइंडिंग पिक्चर असे म्हणतात. पुन्हा ग्राइंडिंग मशीनच्या ज्या मशीनवर हे पिक्चर उपयोगात आणलं जातं त्यावरून त्याचे उपप्रकार पडतात. उदाहरणार्थ सरफेस ग्राइंडिंग पिक्चर, सिलेंड्रिकल ग्राइंडिंग पिक्चर. त्याच्यामध्ये सरफेस ग्राइंडिंग पिक्चर, सरफेस ग्राइंडिंग मशीनवर उपयोगात आणल्या जाणाऱ्या पिक्चरला सरफेस ग्राइंडिंग पिक्चर असे म्हणतात. अनियमित आकाराच्या जॉबला पकडून ग्राइंडिंग करण्याकरता या पिक्चरचा प्रामुख्याने उपयोग होतो. उदाहरणार्थ शेअरिंग ब्लेड ग्राइंडिंग पिक्चर, पी ब्लॉक ग्राइंडिंग पिक्चर अशी उदाहरणं सांगता येतील. त्यानंतर सिलेंड्रिकल ग्राइंडिंग पिक्चर. सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीनवर उपयोगात येणाऱ्या पिक्चरला सिलेंड्रिकल ग्राइंडिंग पिक्चर असे म्हणतात. हे पिक्चर टर्निंग बोरिंग पिक्चर प्रमाणेच इसेंट्रिक बोर असलेले जॉब शाफ्ट ग्राइंडिंग करण्याकरता उपयोगात आणले जातात. उदाहरणार्थ इसेंट्रिक शाफ्ट ग्राइंडिंग पिक्चर. त्यानंतर मशीन प्रकारातले पुढचे पिक्चर सांगता येईल ब्रोचिंग पिक्चर. ब्रोचिंग मशीनवर उपयोगात येणाऱ्या पिक्चरला ब्रोचिंग पिक्चर असे म्हणतात. त्यामध्ये इंटरनल ब्रोचिंग पिक्चर या मशीनवर या पिक्चरचा उपयोग करून किवे, स्प्लाइस, षटकोनी होल, स्लॉट यासारखे ऑपरेशन करता येतात. तर एक्सटर्नल ब्रोचिंग पिक्चर या मशीनवर उपयोगात पिक्चरचा उपयोग करून
कनेक्टिंग रॉड सारख्या जॉबवर आउटसाइड प्रोफाईल सारखी कामे एक्सटर्नल ब्रोचिंग फीचरच्या सहाय्याने करता येतात. त्यानंतर वेल्डिंग फीचर, वर्कपीस जोडण्यासाठी वेल्डिंग मशीनचा उपयोग करून उपयोगात आणल्या जाणाऱ्या फीचरला वेल्डिंग फीचर असे म्हणतात. ज्यावेळेस अनेक पार्टपासून एखादी वस्तू तयार करायची असते, त्याचे उत्पादन जास्त मोठ्या प्रमाणात करायचे असेल, अशा वेळेस जोडणी करायचे सर्व पार्ट योग्य त्या पोझिशनमध्ये पकडण्याकरता वेल्डिंग फीचरचा काय केला जातो, उपयोग केला जातो. त्यानंतर शेवटचा एक फीचर आपल्याला पाहता येईल इन्स्पेक्शन फीचर. तयार झालेला जॉब दिलेल्या ड्रॉइंग प्रमाणे अचूक आहे किंवा नाही याची पडताळणी करणे म्हणजेच इन्स्पेक्शन फीचर होय. हे काम सुलभ आणि अचूक व्हावे यासाठी वापरल्या जाणाऱ्या फीचरला इन्स्पेक्शन फीचर असे म्हणतात. तर अशा प्रकारे आज आपण टाइप्स ऑफ फीचरमध्ये फीचर म्हणजे काय, त्याचं वर्गीकरण, त्याच्यामध्ये लोकेशन, क्लॅम्पिंग, टूल गायडिंग, चेटिंग, बॉडी बेस फ्रेम इत्यादी एलिमेंट संदर्भात. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ फीचरमध्ये प्लेट फीचर, अँगल प्लेट फीचर, मॉडिफाईड अँगल प्लेट फीचर, व्हाईट जॉ फीचर, इंडेक्सिंग फीचर इत्यादी संदर्भात आपण सखोल अशी माहिती अभ्यासली. तर आपण आपला आजच्या लेसनचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला सर्वांचा